कोकणामध्ये सध्या दोन माजी मंत्र्यांमध्ये सुरू असलेल्या वाकयुद्धामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यामध्ये माजी मंत्री सन्माननीय रामदासभाई कदम आणि माजी मंत्री तथा आमदार सन्माननीय भास्करराव जाधव यांच्यामध्ये सुरू असलेल्या वाकयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले. यामध्ये शिंदे गटाकडून वैयक्तिक पातळी गाठली असे म्हणत उबाटा गटाचे उपतालुका प्रमुख सचिन निकम यांनी आरोपांचं खंडन केलंय. पाहूया काय म्हणाले सचिनजी निकम. नमस्कार, जय महाराष्ट्र. आपण सर्व पाहतोय कोकणामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. माजी मंत्री भास्करराव जाधव आणि माजी मंत्री रामदासभाई कदम यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. आणि हे जे आरोप प्रत्यारोप आहेत, टीका प्रतिटीका ह्या ज्या काय आहेत त्या एका माजी मंत्री लेवलच्या दर्जाच्या त्या स्तरावर चालू आहेत. असं हे सगळं चालू असताना ह्याच्यामध्ये एसएनसी गटाचे खेड तालुका प्रमुख सचिन धाडवे यांनी उडी मारली. जेव्हा दोन मंत्री एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करतायत तेव्हा त्यांच्या स्तरावर जे काही चाललंय ते दोघे एकमेकांना जे काही उत्तर द्यायचे ते देत आहेत. परंतु एसएनसी गटाचे तालुका प्रमुख सचिन धाडवे यांना त्यांच्या नेत्यांची शाबासकी मिळवायची होती बहुतेक, किंवा पाठ थोपटून घ्यायची असेल, किंवा पुढचं अजून कुठलं कॉन्ट्रॅक्ट मिळवून घ्यायचं असेल, याच्यासाठी त्यांनी त्यात उडी घेतली आणि पुन्हा भास्करशेठ जाधव यांच्यावरती एकेरी शब्दात टीका केली. हे सचिन धाडवे कोण? तालुका प्रमुख. ते बोलतात कुणावर? एका माजी मंत्र्यावर. जसं तुमच्या नेत्यांवरती बोलल्यानंतर तुम्हाला मिरची झोंबते, मग ते समोरचे ही मंत्रीच होते की माजी मंत्री. एकेकाळी 8-8, 9-9 खाती सांभाळलेले ते मंत्री आहेत. अवघ्या काही क्षणासाठी तालिका अध्यक्षपद भूषवताना तब्बल 12 आमदारांना निलंबित करणारे ती व्यक्ती आहे भास्करराव जाधव. महाराष्ट्रातलं एक हुशार व्यक्तिमत्व. अशा व्यक्तीवरती बोलताना आपण काय बोलायला पाहिजे? तालुका प्रमुख सचिन धाडवे यांनी एकेरी टीका करत असताना तालुका प्रमुख सचिन धाडवे यांनी पण भास्करराव जाधवांना नाचा संबोधिला आणि त्यांचे आम्ही नाच ठेवणार आहोत खेळच्या नाट्यगृहामध्ये, त्यांचे आम्ही कार्यक्रम ठेवणार आहोत, हे सचिन धाडवेंनी बोलायचं. आणि मग हे आम्ही ऐकत आहे सगळं, आणि हे आम्ही सहन करू शकत नाही. जसं सचिन धाडवेंना सहन होत नाही आपल्या नेत्यांबद्दल बोललेलं, तसं आम्हाला सहन कसं होईल? आणि म्हणून आम्हीही पत्रकार परिषदेत घेत सचिन धाडवे यांच्या पत्रकार परिषदेचा आम्ही समाचार घेतला. आणि तो समाचार घेत असताना आम्ही योग्य पद्धतीने आम्ही राजकीय त्यांच्या आरोपाला आम्ही प्रतिआरोप केले होते आणि टीका केली होती. आम्हाला माहिती होतं हे पुन्हा आमच्या पत्रकार परिषदेचं उत्तर देणार, पण आम्ही ठरवलं होतं की यांच्या बरोबर लागायचं नाही, किंवा जनता सुज्ञ आहे. यांनी केलेल्या पुन्हा जर टीका यांनी केली, पुन्हा यांनी उत्तर दिलं, त्यांच्या उत्तराला पुन्हा आपण उत्तर द्यायचं नाही. कारण काही दिवसांवरती दहीहंडी, काही दिवसांवरती गणपती उत्सव, नवरात्रोत्सव हे पुढे लागून आहेत. जनता त्रस्त आहे. आधीच संपूर्ण महाराष्ट्रातील जनता त्रस्त आहे. कंबरड मोडले जनतेचं, महागाईच्या ह्याच्यात वरपळते. आणि अशा ह्याच्यात ह्या आरोप प्रत्यारोप याला जनता कंटाळलेली आहे. जनतेला विकास, स्वस्ताई आणि या सगळ्या गोष्टी पाहिजेत, रोजगार पाहिजे. आणि अशा ह्याच्यात हे सगळं नको, म्हणून आम्ही ठरवलं की परत प्रतिक्रिया द्यायची नाही. परंतु या एसएनसी गटाने पुन्हा पत्रकार परिषद घेतली आणि आमच्या पत्रकार परिषदेत उत्तर दिलं. ते उत्तर देत असतानाही ते राजकीय आरोप प्रत्यारोप हे होत असतात आणि ते झालेच पाहिजेत. त्याशिवाय एकमेकाचे डोळे पण उघडत नाहीयेत, एकमेकाचे स्तर समजत नाही. आणि राजकीय आरोप प्रत्यारोप होत असताना हे होणारच आहेत हे समजून जो राजकारणात पुढे चालतो तो खरा राजकारण आहे. आणि राजकीय आरोप करत असताना त्या आरोपाला उत्तर राजकीय पद्धतीनेच द्यायला हवंय.
परंतु ह्या सगळ्या गोष्टी कुठल्याही न बाळगता एसएनसी गटाने पत्रकार परिषद घेतली. त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला उत्तर देताना त्यांनी आम्हाला वारंवार शिल्लक सेना असं संबोधलं. तर ते शिल्लक सेना संबोधलं तर हो, मी म्हणतो की आम्ही शिल्लक राहिलेले शिवसैनिकच ह्या सेनेमध्ये आहोत आणि ते आम्ही निष्ठावंत आहोत. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे आम्ही शिवसैनिक, निष्ठावंत शिवसैनिक आहोत. हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांचे चिरंजीव पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचे आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहोत. आम्ही मातोश्रीचे शिवसैनिक आहोत आणि म्हणून आम्ही जे आहोत आम्ही शिल्लक सेनेचे आम्ही शिल्लक राहिलेले निष्ठावंत शिवसैनिक आहोत. पण आपण कोण आहात? महेंद्र भोसले, आपण कोण आहात? आपण जर आम्हाला शिल्लक सेना म्हणून संबोधता, आमच्या पत्रकार परिषदेला उत्तर देताना आम्हाला तुम्ही आकसा पोटेने रागाने चिडून जर शिल्लक सेना म्हणत असाल तर मी तर म्हणतो तुम्ही लाचार सेना आहात. लाचार सेनेचे तुम्ही पदाधिकारी आहात, निष्ठावंत नाही आहात. आणि लाचार सेना का म्हणतो? आपल्या लाचार सेनेचा जन्मच महाराष्ट्रात रात्रीचा अंधाराचा फायदा घेऊन गुजरात, गुवाहाटी, गोवा, मुंबई असा दौरा करून हजारो कोटी रुपयांचा राखरांगोळी करून आपला हा जन्म झालेला आहे. आपण महाराष्ट्रामध्ये येताना सुद्धा म्हणजे भारतीय सेना, मिलिटरी, कमांडो यांच्या सुरक्षा, कडक सुरक्षेमध्ये आपण महाराष्ट्रात येऊन आपण आपला पक्ष स्थापन केला. हे सर्व केलं हे तथाकथित महाशक्तीच्या म्हणजे त्यांच्या दबावाखाली त्यांची लाचारी स्वीकारून तुम्ही हे केलं. आणि हे जे झालं हे भ्रष्टाचारावरती पांघरून टाकण्याचं काम झालं. त्यातून हे लाचार सेनांचा उगम झालेला आहे असं मी म्हणतो आणि म्हणून मी लाचार सेना म्हणतो. आणि हे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. हीच लाचारी म्हणजे आता तुम्ही सत्तेमध्ये आहात परंतु सत्तेत म्हणजे लाचारी स्वीकारून तो आम्ही सत्तेत आहात. आणि म्हणून मी म्हणतो तथाकथित महाशक्तीच्या ताटाखालचं मांजर बनलेल्या लाचार सेनेचे आपण सैनिक आहात असं मला म्हणायचं आहे. आणि मी तर म्हणतो हे लाचार सेनेचं खेडमधला हे ठेकेदार महेंद्र भोसले यांनी टीका करताना आमच्या टीकेला त्यांनी राजकीय पद्धतीने टीका आमचं बोलावं होतं, पण यांच्याकडे उत्तर काय नाही आहे. त्यामुळे यांनी माझ्या वैयक्तिक विषयाचा त्यांनी आधार घेतला. माझ्या वैयक्तिक याच्यावरती बोलले, विकासावरती बोलले, ते मोघम बोलले. जसे भाषणं करतात ना, भाषणामध्ये आमच्या आमदारांनी काय केलं, आमच्या दादांनी काय केलं, करायलाच पाहिजे त्या गोष्टी, करायलाच पाहिजे. त्या मेहरबानी नाही का सांगत, ते करायलाच पाहिजे. आणि त्या मोघम भाषण करतात त्याप्रमाणे त्यांनी भाषण केलं. आणि त्या बादसभाई भास्कररावांना काय म्हणतात, नाच्या सोंगाड्या, त्यांची तालुका प्रमुखांनी पण तीच टीका केली. आम्ही त्याचं उत्तर देताना म्हणालो की होय, दरवर्षी हिंदू धर्माप्रमाणे शिमगा सण असतो, गणपती सण असतो. याच्यामध्ये आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये नाच्या सोंगाड्या हे सोंग असतातच आणि ते अधिकृत आहे, मान्यताप्राप्त आहे आपल्या हिंदू धर्माप्रमाणे. आणि हे जर भास्करराव जाधव करत असतील तर अभिमानाची गोष्ट आहे. मंत्रीपद भूषवलेलं एक व्यक्ती, आमदार, 30 वर्ष आमदार असलेले व्यक्ती जर आपल्या संस्कृती जपत असेल, दरवर्षी शेती करतात, भात लावतात, दरवर्षी नाचतात, हे सगळ्या गोष्टी करत असताना पुन्हा राजकीय सुद्धा त्यांची हुशारी संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. हे भास्करराव जेव्हा विधिमंडळात भाषण करायला उठतात त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्र त्यांचं भाषण ऐकला उत्सुक असतं. असा यांना नाच्या सोंगाड्या म्हणतात. ते आम्ही म्हणतो की होय, आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण भास्करराव जाधवांनी जी काही टीका केली रामदासभाईंवरती, त्याचं उत्तर ह्या ठेकेदार महेंद्र भोसलेने दिलं नाही. आणि ते मी सांगितलं की भास्करराव जाधव रामदासभाईंना रामदास छमछमदास म्हणतात, त्याचा त्यांनी मात्र खुलासा हुशारीने तो टाळला. विकासावरती बोलले, त्याच्यावरती मी येणार आहे. त्या पत्रकार परिषदेचं उत्तर देताना या लाचार सेनेचे ठेकेदार महेंद्र भोसले हे माझ्या वैयक्तिक पातळीवरती आले. ते म्हणतात, हे निकम जेव्हा भांडणाक्यात राहायला आले
तेव्हा त्यांना आसरा नव्हता. तेव्हा त्या बिचाऱ्याने त्यांनी त्यांना आसरा दिला, सावली दिली. अशा प्रकारे टीका करतात महेंद्र भोसले. तुम्हाला या महेंद्र भोसलेंना ही अशी टीका करताना थोडीशी लाज वाटायला पाहिजे. दुसऱ्याच्या वैयक्तिक विषयामध्ये शिरताना पुरेपूर माहिती न घेता अशा प्रकारे टीका करता आणि दुसऱ्याला कमी लेखताय, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. बिचारे, आणि त्यांना आधार नव्हता, त्यांना सावली दिली, आधार दिला, असं काही परिस्थिती नव्हती आमची. माझे वडील एक चांगले उत्तम कारागीर, उत्तम अकाउंटंट, उत्तम प्रशासक, अशा पद्धतीने ते त्यांचं परिवार ते सांभाळत होते. आम्ही त्यावेळेला 81-82 दरम्यान आम्ही त्यावेळेला लहान होतो. त्यावेळेला इथे आम्ही राहायला आलो आणि त्या जमीन मालक आणि माझ्या वडिलांमध्ये जे काय बोलाचाली झाली त्या तिथपासून आम्ही तिथं राहतोय. त्याच्यानंतर साधारण 4 वर्षांनी पुन्हा काही त्यांच्या दोघांमध्ये व्यवहार झाले. आज दुर्दैवाने तेही नाही आहेत, हयात नाही आहेत, आणि माझे वडीलही हयात नाही आहेत. आता 40 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आम्ही इथं राहतोय, आणि आज हा विषय आमच्यातल्या काही विषयांवरून न्यायप्रविष्ट विषय आहे. जमीन लुबाडलेली नाही आहे, आमच्या नावावर केलेली नाही आहे. महेंद्र भोसले, आपण जी काही दिशाभूल करताय जनतेची, ती थांबवा. तथाकथित ठेकेदार, आपण थांबवा जरा हा विषय. वैयक्तिक विषय येऊ नका. जे काय झालं की सचिन निकमच्या घरावर 2 वर्षापूर्वी सचिन धाडवेनी पण एका व्हॉट्सअप ग्रुपवरती हाच विषय केला होता. म्हणजे सचिन निकमचा काय विषय भेटला की तुम्हाला सचिन निकमचं घरच दिसतं का? जरा वैयक्तिक येऊन भेटा, माहिती घ्या आमच्याकडनं काय विषय आहे तो. आणि एखाद्या न्यायप्रविष्ट विषयावरती आपण जेव्हा प्रसारमाध्यमावरती बोलता, त्याचा तुम्ही भान ठेवा. तुमच्यावरती कोर्टाचा अवमानाचा दावा दाखल होऊ शकतो. एक काम करा, पुढच्या तारखेला या कोर्टात, म्हणजे तुम्हाला आम्ही सगळ्या गोष्टी सांगतो. नाहीतर तुम्हालाच आम्ही सगळे काम करतो, तुम्हाला त्याच्यामध्ये खेचतो कोर्टामध्ये. तुम्हाला पण त्या कोर्टामध्ये तुम्हाला, म्हणजे प्रत्येक तारखेला याल तुम्ही, या विषयामध्ये तुम्ही प्रसारमाध्यमांशी बोलताय म्हणून. न्यायालय आहे ना याच्यावरती, काय न्याय द्यायचा तो. आम्हाला संविधानाने दिलेला जो अधिकार आहे तो त्यानुसार आम्ही न्यायालयामध्ये आहोत. आणि त्या विषयावरती तुम्ही माझा वैयक्तिक विषयाचा आधार घेऊन तुम्ही हुशारी आणि हिरोगिरी करता का? आपली ठेकेदारी चालवा, वैयक्तिक विषयावरती येऊ नका. राजकीय तुम्ही जर क्षेत्रामध्ये काम करताय तर राजकीय प्रश्नांना, राजकीय आरोपाला राजकीय पद्धतीने उत्तरं द्यायला शिका. ते पुन्हा माझ्या दुसऱ्या वैयक्तिक विषयावरती आले की सचिन निकम हे सुरुवातीला मनसेमध्ये होते. मला हे सांगायचा खुलासा करायचा आहे, राजकीय कारकीर्द माझी सुरुवात झाली ती मनसेमधूनच झाली. मनसे आणि शिवसेना याचा जो उगम आहे तो एक वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या इथूनच आहे. त्यामुळे ही विचारधारा काही वेगवेगळी नाहीये. परंतु मनसेमध्ये काम मी सुमारे 10 वर्ष केल्यानंतर काही वैयक्तिक कारण नाही पटलं. त्याच्यामुळे मी त्याच विचारधारेच्या पक्षाकडे मी वळलो आणि तिथंही मी तन मन धन अर्पून एकाग्रतेने काम करतोय, निष्ठेने काम करतोय शिवसेनेमध्ये. महेंद्र भोसले कुठे होते हो आधी? कुठे होते? या विचारधारेमध्ये होते. ते या विचारधारेमध्ये कधी बसूच शकत नाहीत, किती त्यांनी काम केलं तरी, कारण ते ठेकेदार आहेत. त्यांना कामं मिळत आहेत. ह्या विषयासाठीच ते ह्या शिवसेना पक्षाला धरून आहेत. हेही काँग्रेसमधून आलेले ना, किती पक्ष फिरले. त्याने त्याचा विचार करावा. कोण कुठून आलं आणि काय करतो याच्याशी घेणं नाही. जे आरोप आहेत त्याच्या आरोपाची उत्तर द्यायला शिका महेंद्र भोसले. मनसेमधून मी शिवसेनेत आलो. शिवसेनेत सुद्धा मला तालुका सचिव पदावरती मी काम करत होतो. डायरेक्ट मी योगेश कदम यांचा, आत्ताचे विद्यमान मंत्री योगेश कदम यांचा PA डायरेक्ट झालो नाही. तालुका सचिव म्हणून मी स्वतःला सिद्ध केलं. आणि तालुका सचिव म्हणून माझं काम बघून रामदासभाई कदम आणि योगेशदादा कदम यांच्यासाठी माझी शासकीय स्वीय सहाय्यक म्हणून नियुक्ती झाली. ती माझी पात्रता होती म्हणून झाली. महेंद्र भोसले, ही माझी पात्रता होती म्हणून झाली. मला तुमच्या त्या पत्रकार परिषदेमध्ये इतरांनी पण टीका केली. रामदासभाईंनी तुम्हाला काय कमी दिलं, काय नाही दिलं, एवढं केलं तेवढं केलं, काही नाही केलेलं माझ्यासाठी. आणि जे काही मला माझी पदं मिळाली ते माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावरती मिळाली आणि ती दिली. आणि त्यासाठी मी कसोटीला उतरलेलो आहे.
बाकी कुठलीही गोष्ट मला दिलेली नाही किंवा मी कधीही घेतलेली नाही, आणि म्हणून मी निष्ठेने आहे, आणि म्हणून मी सडेतोड बोलू शकतो. शासकीय स्वीय सहाय्यक म्हणून मी काम पाहत होतो, आणि ज्या वेळेला आता ते का सोडलं याचं आत्मपरीक्षण करा म्हणतात महेंद्र भोसले. मी का आत्मपरीक्षण करू? मी सोडलंय स्वतःहून, मला काढलेलं नाही. आणि मी शासकीय स्वीय सहाय्यक असताना मला 1 तारखेला मिळणारा पगार, मला इतर मिळणाऱ्या सुविधा, या सगळ्या सुविधांवरती मी पाणी सोडलंय. असं योगदान योगदान करणारा माणूस आहे मी. लाचार नाही आहे ठेकेदारीसाठी, कंत्राटासाठी. प्रामाणिकपणे काम करणार, जिथं असेल तिथं प्रामाणिकपणे काम करणार. आणि ते स्वीय सहाय्यक पद, शासकीय स्वीय सहाय्यक पद का सोडलं याचं एकच कारण नाही आहे. महेंद्र भोसले, आपण जी काही माहिती कुठून मिळवता ना, ती अपुरी माहिती मिळवता. आपल्याला कुठलं कारण माहिती असेल त्याच्यापेक्षा एक कारण नाहीये, अनेक कारण आहेत. आणि ही जर कारणं जर मी सांगायची म्हटली ना, तर मग त्याची चांगली पत्रकार परिषद घ्यावी लागेल, आणि त्याचं तुम्हाला ते डोईजड जाईल. कारण काही गोष्टी, काही पुरावे माझ्याकडे मी ठेवलेले आहेत. आणि मी का सोडलं पीए पद किंवा शासकीय स्वीय सहाय्यक पद का सोडलं, मी स्वतःहून सोडलेलं आहे. आणि ते गुलदस्त्यात आहे, ते गुलदस्त्यातच राहू द्या. तुम्हाला बाहेर काढायचा असेल विषय तर जरूर काढा, पण मात्र मग सगळी कारणं बाहेर येणार. वैयक्तिक पातळीवरती जायची सवय आहे ना, ती महेंद्र भोसले सोडा. आपण राजकीय परिपक्व व्हा. राजकारणात काम करत असताना राजकीय प्रगल्भता दाखवा, आणि राजकीय प्रश्नांना राजकीय उत्तरं द्या. वैयक्तिक याच्यावरती घुसरू नका. दापोली मतदारसंघामध्ये शासकीय स्वीय सहाय्यक म्हणून नियुक्ती होणाऱ्या मी पहिली व्यक्ती आहे. याच्या आधी मुंबईतून या पदावरती काम करणारे व्यक्ती असायचे. माझी पात्रता होती म्हणूनच माझ्यासाठी शिफारस केली गेली आणि माझी नियुक्ती झाली. मी ती जबाबदारी सोडली. स्वीय सहाय्यक पद सोडलं, मी स्वतःहून सोडलेलं आहे, स्वाभिमानाने काढलं गेलेलं नाही, हे पुन्हा लक्षात ठेवा. पण मी शिवसेना सोडली नव्हती. परंतु त्याच्यानंतर मात्र ज्या वेळेला योगेश दादांनी जी एकनाथ शिंदेनी जी काही गद्दारी केली त्याच्यामध्ये सहभागी झाले, त्याच्यानंतर 20 जूनला जी ही घटना घडली गद्दारीची, 23 जून पासून सगळ्यात पहिला सोशल मीडियावरती बोलणारा कोण असेल तर हा सचिन निकम आहे. जाहीरपणे बोलणारा व्यक्ती, सोशल मीडिया, व्हॉट्सअप ग्रुप, या सगळ्या गोष्टींवरती तो आजपर्यंत त्या विषयावरती मी ठाम आहे. कधी या गोष्टी मी प्रामाणिकपणा सोडणार नाही. काय तुम्ही बोलताय महेंद्र भोसले? तुम्ही विकासाच्या गोष्टी बोलताय. या खेड तालुक्यामध्ये रामदास भाईंनी आणि योगेश दादांनी विकास कामं केली ना. निवडून कोणी दिलं? निवडूनच्या जनतेने दिलं, त्याप्रमाणे म्हणून तुम्ही कामं करता, आणि कामं केलीच पाहिजेत की. आणि काय कामं केली? रस्ते, पाणी, वीज, ह्या ज्या काही ह्या गोष्टी आहेत त्या सतत त्याच गोष्टी होत आहेत. कुठे धर त्या गोष्टी पण शिल्लक आहेत? रस्ते आहेत का शिल्लक? संपूर्ण तालुक्यामध्ये, मतदारसंघामध्ये रस्ता शिल्लक आहेत का कुठले? कोट्यवधींचे आकडे दाखवले जातात, कोट्यवधींचे. पुस्तकं छापलेले मी पाहिलेली आहेत. माझ्या याच्यामध्ये काळामध्ये पुस्तकं पण छापलेली आहेत. कितीशे कोटींचं दाखले दिले जातात. विकास कामं हे करत असताना कोट्यवधींचा गावाचा उल्लेख, म्हणजे ह्या गावात तेवढे गेले तेवढे माझ्या त्यांनी गावाचा उल्लेख केला, कोळवंडी गावाचा. ते म्हणतात की सचिन निकम यांना कोळवंडीमध्ये कोण ओळखत नाही. तुम्हाला काय माहिती हो महेंद्र भोसले साहेब? तुम्हाला काय माहिती मला कोळवंडी गावामध्ये कोण ओळखत नाहीये? कोळवंडी गावात माझ्या वाडीचा मी अध्यक्ष राहिलेलो आहे. तिथेही ह्या सगळ्या कामकाजामुळे, माझ्या व्यवसायामुळे आणि या सगळ्या राजकीय घडामुळे मला जाता येत नाही, म्हणून मी स्वतःहून आता काही महिन्यापूर्वी मी त्यातून मोकळा झालो. मग मला विचारत नाहीत म्हणून मी अध्यक्ष होतो का? खूप चांगल्या पद्धतीने आम्ही काम करतोय. कोळवंडी गावामध्ये तुम्हाला नेऊन फिरवतो, मला कोण विचारतो की नाही विचारतो, दाखवतो. अहो तुम्हाला तुमच्यावरती आम्ही प्रतिक्रिया का येतोय आणि तुम्ही याची उत्तर का देताय? माझ्या घरावर जाताय, माझ्या गावावर जाताय, ह्यांना कोण विचारत नाही. ही काही उत्तर आहेत का? जे आम्ही बोललो त्याच्यावरती उत्तर द्या की. आणि तुम्ही माझ्या गावाला लागूनच असलेल्या गावामध्ये राहता महेंद्र भोसले. तुम्ही ज्या रस्त्याने येता, आहे का तो रस्ता चांगला? आता ह्या भर पावसामध्ये हे डांबर ठूक लावण्याचे काम केलेलं आहे, डांबर टाकून आणि ते रस्ता करून. तुम्ही काय विकासाच्या वार्ता करताय?
विकासावरती जर बोलायचं असेल, कोट्यावधीचे बोर्ड लावले म्हणजे विकास होत नाही. असंच योगेश दादांनी क्रोकोडाईल पार्क करणार म्हणून कोट्यावधीचे बोर्ड लावले. कुठे क्रोकोडाईल पार्क खेड शहरामधलं? ते तलाव सुशोभीकरणासाठी जो बोर्ड लागले, कुठे तलाव सुशोभीकरण? अजून जसेच्या तसंच आहे सगळ्या गोष्टी. याच तुमच्या योगेश दादांनी म्हणजे जनतेचा पुळका, जनतेचा आरोग्याचा पुळका दाखवत MRI गोरगरिबांना मुंबईत पुण्याला जावं लागतं, लांब जावं लागतं म्हणून आम्ही MRI मशीन आणणार. आहे का मशीन तालुक्यामध्ये MRI सुलभ स्वस्त दरामध्ये, सरकारी दरामध्ये अशी MRI मशीन आहे का आरोग्यासाठी? जे त्यांनी आश्वासन दिलं होतं ते झालंय का? ब्लड बँक कुठे आहे? ब्लड बँक अजूनही रक्त स्वतःला दुसरं कोणतरी बघावं लागतं रक्तदाता, किंवा ब्लड बँकेतून इतर ठिकाणाहून जाऊन आणावं लागतं. ब्लड बँकेचं आश्वासन दिलेलं ते कुठे आहे? शेतकऱ्यांसाठी आम्ही हे करू ते करू, आम्ही कोल्ड स्टोरेज बनवू आणि शेतकऱ्यांना त्यांच्या जागेतच भाजीपाला करायला लावू आणि त्यांचा भाजीपाला आम्हीच विकत घेऊ आणि त्यांना आम्ही बांधावर जाऊन आम्ही विकत घेऊ, त्यांना रोजगार देऊ. आहे का हो महेंद्र भोसले असं कुठल्या गावाचं तुम्ही सांगा? विकास कामाच्या तुम्ही वार्ता करता, ह्या गोष्टी करा ना. रस्ते, पाणी, वीज आम्ही पाकाडी दिली, इकडे हे दिली, आश्वासनं द्यायची. मागच्या निवडणुकीमध्ये आश्वासन दिलेले आहेत. कोळवंडीमध्ये पण तुम्ही आश्वासन दिलेले आहेत. त्या गोष्टींची किती पूर्तता झाली हे तुम्ही जाहीरपणे सांगायला हवं. आणि आश्वासन काय काय दिलेले आहेत हे सुद्धा आम्हाला माहिती आहे पाहिजे. कोल्ड स्टोरेज हे करून तुम्ही भाजीपाला निवडून हे करतात. भाजीपाला तुम्ही निवडक भाजीपाला घेणार, अमुक तिकडे पाठवणार, सॉर्टिंग करणार आणि तुम्हाला रोजगार देणार, हे सर्व करणार. ह्या सगळ्या गोष्टी ह्या गोष्टी सगळ्या राहिल्या बाजूला आणि आपण फक्त रस्ते, वीज, पाणी ह्याच्यावरतीच बोलतायत. विकास 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 नावाने नुसती ओरड करताय. कुठे विकास? आज महामार्गाची अवस्था काय आहे? महामार्गाची अवस्था काय आहे? सत्तेमध्ये आहात ना आज आपले आमदार सत्तेमध्ये आहेत, मंत्री महोदय आहेत. 17 वर्ष आपण रखडलोय ह्या महामार्गामध्ये. ह्याच्या मागे समृद्धी महामार्ग झाला, आता दुसरा महामार्ग करण्याच्या घोषणा चालू आहेत, अजून शक्तीपीठ महामार्ग. आणि आपण बोंबलत बसायचं, आपले कंबरडे मोडायचे, आपले चाकरमानी मुंबई ठाणे पुणेकर उड्या मारत खड्ड्यामध्ये उडत उडत यायचं. मी तर चाकरमान्यांना सांगेन, हे लोक त्या गाड्या सोडतात ना मुंबई ठाणे पुण्यातून, त्याचा लाभ घेऊ नका. कारण हे लाभ घेतलं की आपण त्यात अडकतो आणि म्हणून 17 वर्ष हायवे रखडलेला आहे. निषेध करा किंवा ह्या गोष्टीवरती तुम्ही बहिष्कार टाका. स्वतःच्या गाडीने या. एक वेळची गाडी मध्ये दिली म्हणजे हे लोक मोकळे होतात. रस्ता कधी होणार? महामार्ग हायवे किती प्रकरणं होत आहेत. अंतर्गत रस्त्यांची काय अवस्था आहे? भरणे नाकापासून थेट दापोलीपर्यंत तुम्ही प्रवास नाही करू शकत, अशी बेकार अवस्था आहे. काय विकास 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 ओरडताय? आणि ह्या गोष्टीला कोण जबाबदार? आपण सत्तेमध्ये आहात ना. लाडकी बहिणीला पैसे दिले म्हणजे झाले, मग त्या लाडक्या बहिणीचे वडील, लाडक्या बहिणीचा आजारी आई असेल, लाडक्या बहिणीचा आजारी नवरा असेल, ह्याचं कंबरड मोडते त्या रस्त्यातून, खड्ड्यातून. ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही एसटी मोफत करताय प्रवास, त्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीत बसायला लावताय आणि त्या खड्ड्यातून ते प्रवास करू शकत नाहीत, अशी अवस्था आहे. याला कोण जबाबदार? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींवरती म्हणजे एक गोष्ट एवढी लाजिरवाणी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या खेड मधल्या किंवा दापोली मतदारसंघामधल्या खड्ड्यांवरती रील्सची स्पर्धा ठेवली. आजपर्यंत वेगवेगळ्या स्पर्धा आम्ही ऐकल्या, सांस्कृतिक, क्रीडा, या सगळ्या गोष्टी, भाषण, वक्तृत्व स्पर्धा, अशा स्पर्धा ऐकल्या. परंतु रस्त्यांवर पडलेले खड्डे, खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे आहेत, अशा अवस्था आहे, अशा याच्या स्पर्धा आम्ही कधी ऐकल्या नव्हत्या. त्याही स्पर्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इथं लावलेल्या आहेत. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. महेंद्र भोसले साहेब, विकासाच्या गोष्टी करता तुम्ही आणि राजकीय प्रतिक्रियेला उत्तर वैयक्तिक पातळीवरती येऊन देता. विकासाच्या नावाने नुसती बोंब, विकास विकास विकास. महागाई आवाक्यात आहे का? महागाईवर कोण बोलणार? महागाई आवाक्यात आहे का? सिलेंडरचे दर जसे तसेच आहेत. तेल, डाळी, साखर, ह्या सगळ्या गोष्टींनी गृहिणीचं कंबरड मोडलंय, प्रत्येक सर्वसामान्य माणसांचं.
याच्यावरती आपण बोलत नाही आहात. म्हणजे बाकी काय करत नाहीत, फक्त आमच्या दादाने असं केलं, आमच्या भाईने तसं केलं. ह्या ज्या प्राथमिक गोष्टी आहेत त्या करायचं आपलं कर्तव्यच आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण काय करताय? तरुणांना रोजगार देताय का? त्या मागच्या विधानसभेपासून कोको कोलाचं नाव ऐकतोय. विधानसभा निवडणूक आली किंवा एक ठराविक मधलं कळालं की कोको कोलाचं नाव येतं, त्याचा गाजर दाखवलं जातं, भाजीपाल्याचा गाजर दाखवला जातो. त्या मुलांनी मुंबईत न जाता इकडे वळा, भाजीपाला आम्ही विकत घेऊ, कोल्ड स्टोरेजचं मागाशी सांगितलं. या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या सगळ्यात आले. तो मला एक विषय आठवतो, तरुणांना रोजगार. आपल्या दापोली तालुक्यामध्ये सुर्वे नामक, अभिषेक सुर्वे नामक जो मुलगा होता, त्यांनी काळा तांदूळ पिकवला होता. आणि काळा तांदूळ हा आरोग्याला अतिशय फायदेशीर, त्याचे अनेक फायदे आहेत. असा तो किमती काळा तांदूळ त्यांनी पीक पिकवलं. त्या मुलग्याला आधार किंवा सपोर्ट दिला का हो? आज कुठे आहे तो मुलगा? म्हणजे तरुणांना रोजगार, तरुणांना केवळ राजकारणात अडकवायचं आपल्या पाठीमागे नाचण्यासाठी. या सगळ्या गोष्टी चालू आहेत. रोजगार, आरोग्य, महिलांसाठी, आता महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून फक्त जे काही शिबिर चालू आहेत, या सगळ्या गोष्टी चालू आहेत. हा एकमेव फक्त उद्योग चालू आहे, महिला बचत गटांसाठी काम ते चालू आहे. पण बाकीचं प्रत्यक्ष जर बघितलं तर थेट असं कुणालाही काहीही त्या रस्ते, पाणी, वीज याच्या व्यतिरिक्त काहीही अजिबात दिसत नाही. आणि संपूर्ण खेड गृहराज्य मंत्र्यांचं, मी तर म्हणेन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं खेड अक्षरशः खड्ड्यात गेलेलं आहे. याच्यावरती आपण काही बोलत नाही आहात. आणि म्हणून मी या राजकीय आरोप प्रत्यारोप हे चालत असतात. मी म्हणतो, माझे मित्र महेंद्र भोसले याच्या आधी आपल्यामध्ये टीका, वाद, प्रतिवाद कधी काही नव्हतं. कधी भेटलात तर नमस्कार वगैरे हे सगळ्या गोष्टी होत्या. तुम्ही उत्तर द्यायला आलात आणि माझ्या वैयक्तिक, माझ्या घरावर उतरलात, माझ्या घराखालच्या जमिनीवर उतरलात, माझ्या वैयक्तिक कामकाजावरती उतरलात. आणि त्यामुळे मला आपल्याला उत्तर देणं, आपल्या भाषेत उत्तर देणं मला कळवणं. शेवटी मीही शिवसैनिक आहे हो. पूर्वीचा मनसैनिक असलो तरी शिवसैनिक आहे. हे म्हणजे एकाच म्हटलं नेमकी एका मुळाची दोन फांद्या आहेत. आपण काँग्रेसमध्ये होतात, कुठे होतात अजून कुठे मला माहित नाही पार्श्वभूमी, पण काँग्रेसमध्ये होतात नाही आपण आलात. आपली वैचारिक धारा आपली वेगळी होती, आमची वेगळी नव्हती. आणि त्यामुळे म्हणजे माझा पीएचा विषय काढता, पुन्हा घराच्या बाबतीत तुम्ही उत्तर देत, खुलासा देताना त्या बिचाऱ्यांनी, त्या आंबेडे यांनी बिचाऱ्यांनी त्यांना आधार दिला, सावली दिली, तुम्ही उच्चार करताय. अरे काय म्हणजे आम्ही काय असे उघडे होतो का? तुमच्या माहितीसाठी सांगतो, महेंद्र भोसले खेड तालुक्यामधले आम्ही खेड इथले स्थानिकच आहोत. हे तुम्हाला माहिती आहे. कोळवंडी गाव माझं माहिती आहे. माझी पार्श्वभूमी सांगतो. माझे आजोबा दिनकरराव निकम यांचं 75वी सुद्धा स्वर्गीय केशवराव भोसले यांच्या उपस्थितीत संपन्न झाली होती. ते ज्यांचं जेव्हा निधन झालं त्यावेळेला त्या पंचक्रोशीत मधल्या शाळा बंद होत्या. त्यांचा मी नातू आहे. असं कोण उरपाटा आणि उपरा कोण आलेलो नाहीये की त्या बिचाराने यांना आधार दिला, आसरा दिला आणि त्याने आता हे लुबाडतायत, लाटतायत. नाही महेंद्र भोसले, तुम्हाला हे सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील ना, तर मित्रत्वाच्या नात्याने कधीतरी या माझ्यासमोर बसा, हे माझ्या गोष्टी विचारा मला. मी पीए शासकीय सुव्यवसायिक पदावरून का सुटलो, माझ्या घराचा विषय काय आहे हे एकदा जाणून घ्यायचा प्रयत्न करा. आणि राजकीय प्रगल्भता वाढवा, परिपक्वता वाढवा, राजकीय परिपक्वता. एवढाच तुम्हाला मी सल्ला देईन. सावली मला त्यांनी दिली, आम्हाला सावली दिल्यानंतर सावलीचा हे असलं उरपाटे असलं काय बोलू नका. सावली 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 काय लावले? सावलीचा विषय महाराष्ट्रभर गाजतोय, हेही लक्षात ठेवा. त्यामुळे माझ्या सावलीचा विषय तुम्ही काढू नका. तुमच्या सावलीचा विषय बघा काय तो संपूर्ण महाराष्ट्रात गाजतोय. आणि भास्करराव जाधवांनी बामदास चमचमदास काय म्हटलं, ह्याचं पण आत्मपरीक्षण आपण करा. मला कुठल्याही गोष्टीचे आत्मपरीक्षण करण्याची गरज नाही आहे. आणि याच्या पुढे याच्यावरही तुम्ही आपण जर उत्तर दिलं, मी मागच्या पत्रकार परिषदेचं उत्तर द्यायचं ठरवलं नव्हतं, नाही द्यायचं म्हणून, परंतु आपण वैयक्तिक पातळीवरती उतरलात म्हणून उत्तर देतोय. आणि याच्या पुढेही उत्तर दिलं तर मात्र बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर काढूनच मी पुढे येणार, समोर येणार, हे लक्षात ठेवा. आणि आपल्या प्रत्येक गोष्टीचं सडेतोड उत्तर दिलं जाईल.
जय महाराष्ट्र.